वेलकम बॅक टू सीझनिंग टेल्स. हॅम्बर्ग किंवा जर्मनी इतकं ऑर्गनाइज्ड कसं काय आहे? कारण दे ऑर्गनाइज देअर ट्रॅश. कचरा व्यवस्थित इथे सेग्रिगेट केला जातो. मी रेडिओमध्ये पुण्यातही काम केलेलं आहे, त्यामुळे याच्याविषयी इनफ अवेअरनेस नाही असं मी म्हणणार नाही. आम्ही त्याविषयी बोलायचो. स्वच्छच्या अनेक कचरा वेचक कर्मचाऱ्यांच्या मुलाखती या निमित्तानं घेतल्या होत्या आणि त्यांनी हाच प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात सांगितला होता की आपल्या इथे कचरा सेग्रिगेट जो घराघरात केला गेला पाहिजे तो केला जात नाही. उलट इथे कचरा म्हणजे वेस्ट सेग्रिगेशन प्रत्येक घरातला माणूस करतोच करतो. कचरा अनेक कॅटेगरीजमध्ये डिवाइड केला जातो, सो जेणेकरून पुढे तो प्रोसेस करणं खूप सोपं होऊन जातं. इथे घरातला कचरा 4 ते 5 कॅटेगरीजमध्ये डिवाइड केला जातो. 1 नंबर ओला कचरा, नंबर 2 सुका कचरा किंवा प्लास्टिक वेस्ट, नंबर 3 पेपर आणि कार्डबोर्ड्स असतील तर, आणि नंबर 4 ग्लासेस, बॉटल्स काही असतील, काचेच्या गोष्टी असतील तर ती 4थी कॅटेगरी, आणि ई वेस्ट म्हणजे 5वी कॅटेगरी. इथे तुमचा कचरा तुम्हाला स्वतःला सेग्रिगेट करून तो स्वतःला इथे बिल्डिंग मध्ये जो सेक्शन आहे तिथे येऊन टाकावा लागतो. इथे जास्ती लाड नाही आहेत. जो काही आपल्याकडे पिकअप सर्व्हिस आहे कचऱ्याची ती इथे नाही आहे. गाडीवाला आया घर से कचरा निकाल वगैरे पॉलिसी नाही आहे. स्वतःचा कचरा स्वतः सेग्रिगेट करा. आणि सगळ्या बिल्डिंग्स खाली असे हे सेक्शन्स दिलेले असतात कचरा डंप करण्यासाठी. आमचं हे एक वीकली काम असतं की येऊन कचरा व्यवस्थित सेग्रिगेट केलेला इथे डंप करणं. इथे आतमध्ये सुद्धा म्हणजे कचऱ्याच्या सेक्शनला सुद्धा CCTV कॅमेराज आहेत. त्यामुळे जर का तुमचा कचरा व्यवस्थित सेग्रिगेटेड नसेल आणि तो सापडला तर मग जे काही फाईन्स आहेत, यू विल नॉट बी फाईन विथ द फाईन्स. एवढे इथे फाईन्स चार्ज केले जातात, दंड भरावा लागतो. आणि याच्या भीतीपोटी का होईना पण लोक कचरा व्यवस्थितच टाकतात. इथे तुम्हाला जागोजागी डस्टबिन्स दिसतात. पेपर वेस्ट गोज इन टू पेपर्स कॅटेगरी. दर 50 पावलावरती आपल्याला डस्टबिन्स सापडतात. आणि आपल्या आजूबाजूच्या सराउंडिंग्सचा आपल्यावरती खूप प्रभाव पडत असतो. इतक्या स्वच्छ आणि ऑर्गनाइज्ड जगात आपल्यामुळेही कुठे घाण होऊ नये हा विचार सतत मनात राहतो. आता हेच बघा ना, या घोडागाडीला या घोड्यांची घाण मागे पडू नये म्हणून मागेही कशी अटॅचमेंट लावली आहे बघा. म्हणजे आपलं शहर देश स्वच्छ राहण्याचा केवढा ध्यास या लोकांनी घेतलाय. इथे सगळ्या सुपर मार्केट्समध्ये प्लास्टिकची अशी रिसायकलिंग सिस्टीम आहे. जेव्हा प्लास्टिकची बॉटल आपण खरेदी करतो तेव्हाच त्यावरती PFAND घेतला जातो, थोडे एक्स्ट्रा सेंट्स. आणि जेव्हा आपण ह्या बाटल्या परत करतो तेव्हा इथून रिसीट जनरेट होते आणि ती रक्कम आपण तिथून ज्या कुठल्या वस्तू खरेदी करू त्यातून मायनस होऊन जाते. त्यामुळे आपण ह्या ज्या काही बॉटल्स होतील त्या रिकाम्या झाल्यानंतर इथेच येऊन सबमिट करतो. ही सवयच आपल्याला लागते आणि हीच त्यांची यामागची स्वच्छतेची स्ट्रॅटेजी. दिस इज माय फर्स्ट टाइम जेव्हा मी एका वेगळ्या देशात येऊन राहतीये आणि हे सगळं एक्सपिरियन्स करते. आणि माझा नवरा त्याची बॅकग्राऊंड मर्चंट नेव्हीची आहे. तो आत्तापर्यंत अनेक देशांमध्ये राहिलेला आहे. ही नोज थिंग्स बेटर. आणि जेव्हा मी इथे मूव्ह झाले तेव्हा त्याने एक सगळ्यात सुंदर मला एक गोष्ट सांगितली. म्हणजे त्यांनी ती सहजच सांगितली पण मला त्याचा तो थॉट खूप आवडला. त्यांनी मला सांगितलं की आता इथे आल्यानंतर तुला सानिका या नावानं कोणीही ओळखत नाही. इथे तुला सगळे ओळखणार आहेत किंवा तुझ्याकडे बघणार आहेत ते भारतीय म्हणून, इंडियन म्हणून. त्यामुळे आपली जबाबदारी अशी आहे की बाहेर कुठेही वागताना याचं भान असू दे की पीपल माइट जज यू सीइंग. जर का तू रूल्स ब्रेक केलेस तर इंडियन्स डू दिस. इंडियन्स रूल्स फॉलो करत नाहीत. तू कुठे कचरा केलास तर ते म्हणू शकतील की इंडियन्स जाईल तिथे घाण करतात. त्यामुळे आपली ही जबाबदारी आहे की त्यांचं जे आपल्या देशाविषयीचं इम्प्रेशन आहे ते चांगलं ठेवणं, त्याला कुठेही धक्का पोचत नाहीये ना याचा कायम विचार करणं. आणि ही खूप सिम्पल गोष्ट आहे म्हणूनच खूप अवघड आहे फॉलो करायला तसं बघायला गेलं तर. आणि म्हणूनच आम्ही खूप छोट्या छोट्या गोष्टी बदललेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल आम्ही आमचा जो कचरा आहे तो व्यवस्थित सेग्रिगेट करतो. जे काही त्याचे कॅटेगरीज आहेत वी फॉलो दॅम. द नेक्स्ट थिंग इज की आम्ही ज्या कुठल्या प्रॉपर्टीजमध्ये राहतो, Airbnb असेल किंवा हॉटेल्स असतील तर ती चेकआउट करताना आम्ही ती ज्या स्थितीत आम्हाला त्या प्रॉपर्टीज मिळाल्या होत्या त्याहीपेक्षा जास्त स्वच्छ आम्ही त्या परत करतो. वी डू द बॅड्स अगेन. व्यवस्थित जसं आपल्याला मिळालेलं होतं त्याहूनही उत्तम पद्धतीनं आम्ही ते परत करतो. त्यामुळे दुसऱ्या देशात राहून सुद्धा स्वतःच्या देशाचा आदर करणं शक्य आहे. आमच्या घरी सुद्धा भारताचा एक मोठा फ्लॅग झेंडा माझ्या नवऱ्यानं लावलेला आहे. मला असं वाटतं या बॅकग्राऊंडची जी लोक असतात ना, म्हणजे नेव्ही, आर्मी या ऑफिसर्समध्ये ही देशभक्ती त्यांच्या आतमध्येच असते.
दुसऱ्या देशात राहून सुद्धा आपल्या देशाचा मान ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. तर तुम्ही आपल्याच देशात राहत असाल, भारतात राहत असाल, छोट्या छोट्या गोष्टी आपणही फॉलो करूयात आणि आपल्या देशाचं नाव सगळ्या स्तरांवरती खऱ्या अर्थाने मोठं करूयात. मोदीजींचं सरकार आहे आणि यामुळे इंडियन्ससाठी इंडियन्सना मिळणारा रिस्पेक्ट इन टर्म्स ऑफ वर्क तर तो आम्ही अनुभवतो आहोत. जागतिक लेवलवरती हा बदल आम्हालाही अनुभवायला मिळतोय. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. सो आय विल कंटिन्यू शेअरिंग ऑल माय लाईफ स्टोरीज थ्रू सिझनिंग टेल्स. त्यामुळे थँक्यू सो मच. इतकं सध्या कॉन्टेंट सगळीकडे असताना सुद्धा जर तुम्ही माझं पेज आणि चॅनल बघत असाल आणि व्हिडिओज आवडत असतील तर थँक्यू सो मच फॉर कनेक्टिंग.